बहुतेक चिक्सने याच खोलीत जायला सांगितलं. अरे वा रे वा, म्हणजे गुलामगिरी करतेस तू त्याची आणि मी त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. कोण म्हणालं की मी गुलामगिरी करते म्हणून? मग काय करतेस बाई? मला माझं काम आवडतं म्हणून मी ते करते. आणि असं कुठे लिहून ठेवलंय की फक्त पुरुषांनीच कमवायचं आणि बायकांनी घरी बसून राहायचं? घर काम करायचं, चूलमूल करायचं आणि त्यातच त्यांचं आयुष्य गुरफटायचं. ते तुमच्या काळात होत असेल, पण आत्ताचा काळ बदललाय. देवाने मला सुद्धा धड, हातपाय आणि डोकंही दिले. आणि जर त्याचा वापर करून मला जर 4 पैसे कमवायचे असतील तर ते मी कमवणार. ए असलं काहीतरी बोलून तू माझ्याशी हुज्जत घालू नकोस सिंचरा. हा ठीक आहे, देवानं तुला हात दिले, पाय दिले, डोकं दिले, पण त्याचबरोबर गर्भाशय पण दिले तुला. ते फक्त तुला दिले, तुला. याचा अर्थ कळतोय ना तुला? म्हणजेच काय, निसर्ग नियमानुसार मुलाला जन्म घालणं, त्याला लहानाचं मोठं करणं हे अपेक्षित आहे. हो, हे काय कॉम्प्युटरवरती जे काही धंदे करतीस हे पुरुषांचे धंदे, पुरुषांनाच शोभतात. कळलं ना? देवाने जसं बायकांना गर्भाशय दिला ना, तसा मेंदू पण दिलाय. त्याला काय गंज चढवायचा? म्हणजे मी माझ्या मेंदूचा वापर करत नाही असं म्हणायचंय तुला? नाही नाही, तू करतेस ना वापर. आईच्या विरोधात, भावनाताईच्या विरोधात कट कारस्थानं रचायला करतेस. पण मला ते करायचं नाही. मला बोलू दे आजी. माझा नवरा या घरातल्या पुरुषांसारखा नाही की बसल्या जागी हे आणून दे, ते आणून दे असं ऑर्डरी सोडणारा. माझा नवरा मी सांगेल ते सगळं ऐकतो. मला घर कामात मदत करतो. माझ्यासाठी रोज सकाळी कॉफी बनवून देतो. मला हवं नको ते सगळं बघतो. तो घरातल्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळतो. असा पुरुष कधी पाहिलाच का ग तू आजी? पुरुषाचा पुरुषार्थ तो किती कमवतो ह्यात नसतो आजी, तर तो त्याच्या बायकोला कसा नांदवतो, किती आनंदात ठेवतो ह्यात असतो. आणि ह्यासाठी मी हॅरीला 100 आउट ऑफ 100 मार्क्स देईन. ऍक्च्युली हॅरीकडे बघून ना तू खुश झाली पाहिजे होतीस की माझ्या नातीला एवढा प्रेम करणारा नवरा मिळाला. पण मला कळतच नाही की तुझा प्रॉब्लेम काय. कदाचित काय झालं असेल माहितीये, बायकोशी एवढं प्रेम करणारा नवरा तू कधी पाहिलाच नसशील. तिला मारहाण करणारा, तिला 4 शब्द ऐकवणारा, तिला धाकात ठेवणारा हाच नॉर्मल नवरा आहे अशी समजूत झाली आहे तुझी. आणि म्हणूनच तुझ्या नजरेत माझा संसार खुपतोय. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही, काही घेऊन बसलीये. सिंचू, तू शांत हो आधी. काम कर तुझं. जयंत, अशी तुझ्या समोर येणार नाहीये मी. तुला मला सगळ्यांसमोरच भेटावं लागेल.
हे कापड इथे कसं? कोणी आलं होतं इथे आता? अगे बाळा, एवढं जरा बॅकस्टेजला नेऊन दे ग. हा, सांभाळू ना. वहिनी कुठे दिसत नाही. विश्वा इथे आहे जरा. हा बोल ग. आप्पांचं खाणं झालंय का रे? त्यांची औषधाची वेळ झाली आहे ना, चुकवायला नको. अगं खाणंही झालंय, औषधही झाली. बरं झालं. भावना ताईचं लक्ष आहे ना. काय आहे, त्यांच्या घरी पण एक आजी आहे, त्यामुळे म्हाताऱ्या माणसांना काय लागतं काय नाही हे बघायची सवय आहे तिला. अरे गोणी मुलगी आहे भावना. खरंच. बरं चल, आलेच मी. बरं आई ऐक ना. अगं तू पूजेचं सामान आणलेस ते गाडीतच होतं, ठेवले आता आप्पांच्या खोलीत. बघतेच आले. वहिनी आणि दादाचा मुलगा. वहिनी, विश्वा तुझा आणि दादाचा. थांबा, ओळख करून देते. विश्वा बाळा इथे ये बरं. ये, हा माझा मुलगा विश्वा. तुम्ही दोघी मैत्रिणी आहात ना? आई म्हणाली मला. हा, खूप जवळच्या मैत्रिणी आहोत आम्ही. याची माझी पण ओळख आहे. माझी धाकटी मुलगी जानू, तिचा खूप जवळचा मित्र. माहितीये मला ताई. जानू आणि हा कॉलेजमध्ये असताना तिला आवडतात म्हणून नारळाच्या वड्या कित्येकदा करून घेतल्या त्यानं माझ्याकडून. तुझ्या हातच्या विश्वा, इतकी वर्ष मला माहितीच नव्हतं रे, तू माझ्या इतक्या जवळच्या व्यक्तीचा मुलगा आहेस. माझ्या इतक्या जवळच्या मैत्रिणीचा मुलगा आहेस. विश्वा, तुला स्टेज पाशी काहीतरी काम होतं ना? जा बरं. हो जा ना. हा.